आम्ही ताज फलकनुमा पॅलेसमधून चेकआउट केलं आणि आमची बस संध्याकाळी अराउंड 7 o'clockला होती. त्यामुळे आमच्याकडे भरपूर वेळही होता म्हणून आम्ही इनऑर्बिट मॉलमध्ये आलो. इथे थोडंसं मॉल एक्सप्लोर केलं. मॉलमध्ये एक गेम झोन पण होता त्यामुळे ईशालाही थोडं मजा करता आली. त्यानंतर आम्ही लंचसाठी मॉलमध्येच F9 द आर्ट ऑफ ग्लोबल कुझिनमध्ये आलो. या हॉटेलचा ॲम्बियन्स मला खूपच आवडलं. राजला तर आत एंट्री करता स्नूकर टेबल दिसला आणि गेम म्हटलं की राज लगेच त्यांच्या गेम झोनमध्ये पोहोचतात. मग मी विचार केला इतकं छान ॲम्बियन्स आहे तर आपल्या YouTube फॅमिलीसोबत का नाही शेअर करायचं? म्हणजे तुम्ही कधीही हैदराबादला आलात आणि या स्पेसिफिक मॉलमध्ये आलात तर तुम्हालाही एक आयडिया येईल की लंच किंवा डिनरसाठी ही एक खूप छान प्लेस आहे. म्हणूनच मी या हॉटेलचा छोटासा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते आहे. मी पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोर केली. त्यांचं सिटिंग अरेंजमेंट, बार एरिया आणि मोठी बिग स्क्रीनसुद्धा पाहिली. फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत लंच किंवा डिनर एन्जॉय करायला ही एक हॅपनिंग प्लेस आहे. आणि बाहेर गॅलरी किंवा स्मोकिंग झोनमधून दिसणारा व्ह्यू तर अजूनच सुंदर आहे. हा मॉल हायटेक सिटीमध्ये असल्यामुळे इथून दुर्गम चेरू लेक आणि आयकॉनिक केबल ब्रिज देखील खूप छान दिसतात. हॉटेलच्या आतली लाइटिंग पण खूपच सुंदर होती. थोड्याच वेळात आमचं ऑर्डर आलं आणि आम्ही खूप छान लंचही एन्जॉय केलं. लंच झाल्यानंतरही आमच्याकडे थोडा वेळ शिल्लक होता म्हणून शेवटच्या वेळेस गेम झोनमध्ये जाऊन थोडी मजा केली. बघता बघता वेळ कसा गेला कळालंच नाही आणि हैदराबादला बाय म्हणायची वेळ आली. सो बाय बाय हैदराबाद. सी यू अगेन इन द फ्युचर विथ अनदर ब्युटिफुल जर्नी.